पाणी त्याच्याकडे मिळत नाहीये, पण या राज्यकर्त्यांना मिळतात, या मंत्र्यांकडे जातं पाणी, यांच्या शेताला पाणी जातं आणि आमचे शेतकरी आत्महत्या करणार. काय वेगळं चालू होतं काँग्रेसच्या राज्यात? काँग्रेसच्या राज्यात पण शेतकरी आमचा आत्महत्या करत होता. आज भाजपच्या राज्यात देखील काँग्रेस जपतो, शेतकरी आमचा आत्महत्या करतोय. त्या दिवशी तर मंत्रालयाच्या खाली एका शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली. बातमी तर सर्वांनीच वाचली, पण त्या शेतकरी बांधवांनी शेवटचा जो मेसेज केला होता त्याच्या मोबाईल फोनवरनं, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार झालं नाही. ना चॅनलवरती त्याची काही वाच्यता झाली, ना वर्तमानपत्रामध्ये फार त्याच्याबद्दल काही लिहून आलं. आणि त्याने त्या शेतकरी बांधवाने जो आत्महत्या करताना जो माणूस गेला, जो माणूस मेला, जो आमचा शेतकरी बांधव गेला, मरताना माणूस खोटं लिहित नाही. त्या शेतकरी बांधवाने शेवटचा जो मेसेज केलाय तो मेसेज माझ्याकडे आहे. आपल्याच एका पत्रकारांनी मला मेल केला. मला तो वाचतानाच माझ्या डोळ्यात पाणी आलं. ही काय भावना असेल त्या माणसाची, जेव्हा तो मंत्रालयाच्या बाहेर ज्यावेळेला विष प्राशन करून ज्यावेळेला त्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली, तरी शेवटचा मेसेज दिला. त्याचं नाव आहे माधव कदम पाटील. मित्रांनो, एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार विरोधी थेट मंत्रालयामध्ये जाऊन विष प्राशन करणार आहे. शेतकरी कर्जबाजारी झालाय. मोदी सरकारने अच्छे दिन आणले. माझ्या उसाला भाव नाही, माझ्या सोयाबीन, अरे कसा जगेल माझा शेतकरी. अरे रात्रभर राबून सुद्धा त्याचा हक्क मिळत नसेल तर काय अर्थ आहे अशा जीवनाला. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, मराठवाडा भीषण दुःखाने फार फार गेला आहे. अरे आमची दशा तुमच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे. आमचा मराठी तरुण, हे बघा, मी जे बोलतोय हे एक माणूस मरताना सत्य बोलून गेला आणि मी जे बोलतोय ना तेच हे सत्य आहे. आमचा हलगर्जीपणामुळे गेला. आमचा मराठी तरुण मराठवाड्यातून पुण्याला येतो, आले तर साधे काम सुद्धा त्या तरुणाला ठेवत नाही. सगळे बिहारी आणि उत्तर प्रदेशचे तरुण कामाला आहेत. अरे माझ्या शेतकरी मरत आहे. मोदी सरकारने बिहार सरकारला हजारो कोटी पॅकेज जाहीर केले आणि देवेंद्र सरकार आमचे वीज बिल माफ करणार नाहीत. अरे आमच्या शेतात पाणी कुठे आहे? माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेने माझा जीव गेला तर शांत बसू नका. मला हे लिहिते वेळेस माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. आमचा देव होता बाळासाहेब, ते असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. तुम्हाला माझी एकच विनंती शेतकरी मित्रांनो, माझा जीव गेला तर शांत बसू नका. तुम्हाला खोटं बोलत आहे वाटते का? आई भवानी मातेची शपथ, मी आता मुंबईमध्ये दाखल झालो आहे. आई भवानी मातेची शपथ, मंत्रालयात जाऊन विष घेऊन माझ्या शेतकरी जनतेनो शांत राहू नका. माझ्यासारखा कोणी दुसरा जीव देऊ नका. माझ्या डोळ्यातून खूप रडू येत आहे. देवेंद्र सरकार, माझा जीव गेल्यानंतर तरी जागे व्हा. माझ्या मित्रांनो, माझा शेवट, जर मी कोणालाही काही चूक बोललो असेल तर मला माफ करा. माझा जीवाचा अंत झाला. माझा शेवटचा मेसेज, जय शिवराय. देवेंद्र फडणवीस, काय तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिला? नुसते आपलं कोणी विचारलं की जलशिवार योजना, जलशिवार योजना. त्या दिवशी काहीतरी त्या जाहीर केलं, 33,000 म्हणे विहिरी बांधल्या आहेत. मला बघायच्या आहेत त्या कुठे बांधल्या. दाखवा मला 33,000 विहिरी महाराष्ट्रभर कुठे बांधल्यात त्या. जुन्या असलेल्या विहिरी दाखवू नका आम्हाला. महाराष्ट्रामध्ये जिकडे पाणी नाही तिथे तुम्ही सांगताय, तुमच्या बजेटमध्ये सांगताय 33,000 विहिरी बांधल्या म्हणून. कशाला खोटं बोलताय?